नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणाचे थेट महाराष्ट्र विधानसभेत उमटले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विविध लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज उठवला आहे. तर मयत विलास घुले यांचे प्रेत ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला असून प्रेत केज पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आले आहे. सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय प्रेतावर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाविषयी विधानसभेत बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी या हत्येमागील खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची सभागृहात मागणी केली आहे. तर खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि वेगाने व्हावा, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली. विलास घुले हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट असून नागरिकांमधून दोषीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे. घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली. ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे. आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे. आणि कट रचून झाल्यामुळं आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत. 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज. पण यामधला जो खरा सूत्रधार त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात 20 तारखेला परवाच्या दिवशी एकदम गंभीर घटना घडली. विलास नवनाथ घुले या नावाचा एक मनुष्याचा मर्डर हा माझ्या मतदारसंघात झाला. ही सगळी जी प्रकरण आहे हे CCTV वरती दिसलेलं होतं. 9 आरोपी होते आणि त्या 9 आरोपी मध्ये फक्त 3 लोकांना अटक झाली आहे, बाकींची अजून अटक झालेली नाहीये. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या म्हणजे लोकांमध्ये तीव्र संताप असा निर्माण झालेला आहे. ही एकदम चुकीची गोष्ट आहे. असं हे घडलं नव्हतं पाहिजे. ज्या लोकांनी ही मर्डर केलेला आहे या सगळ्यांवरती कायदेशीर कारवाई झालेली पाहिजे. ज्या लोकांनी म्हणजे आतापर्यंत ज्या माणसांनी स्टॅबिंग केलेलं आहे त्याला अजून पकडल्या गेलेलं नाहीये. अध्यक्ष महोदय, लोकांमध्ये एकदम म्हणजे नाराजी झालेली आहे. केज पोलीस स्टेशनला खूप लोक आता जमलेले आहे. आताच्या वेळेस ते अजून जी बॉडी आहे त्याचा अजून त्यांनी पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अजून अंत्यसंस्कार त्याच्यावरती केलेले नाहीयेत. एकदम गंभीर घटना आहे. मी शासनाला इकडे सगळे जे मंत्री उपस्थित आहेत सगळ्यांना विनंती करते की कायदेशीर प्रक्रियेने ज्या लोकांनी ही घटना घडलेली आहे, ज्यांनी मर्डर केलाय त्यांना बरोबर पकडून त्यांच्यावर तीव्र कारवाई केली पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे आणि कोणीही ह्याच्यातून सुटले नाही पाहिजे. कोणीही असं त्यांना अटक झाली पाहिजे. ही मी शासनाला इकडे एकदम मनापासून गंभीरपणे इकडे विनंती करणार नाही. मी या घटनेचा निषेध करतो. या घटनेचा निषेध करतो. पण या घटनेतून जी की दरी निर्माण होती किंवा जी काय होतं ते सुद्धा थांबलं पाहिजे असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे. मला एकच सांगायचंय की या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील, जे बी कोणी, त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर अटक त्यांना झाली पाहिजे. अटक होऊन त्यांचं पूर्ण लवकरात लवकर त्यांच्यावर जी काय सजा लागते ती सजा लागली पाहिजे. नियमाप्रमाणे जी त्यांच्यावर कारवाई ती केली पाहिजे. पण याच्यामध्ये अननेसेसरी कुठल्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं वातावरण पुढे तयार करू नये. आता ह्याच्यावर कोण काय करतंय मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. आता ते हा त्यांचा विषय, त्यांचं म्हणणं विषय आहे. पण माझं म्हणणं की जी कोणी दोषी असेल त्या दोषीवर कारवाई व्हावी. दोषीवर कारवाई करा, अटक करा. सरकार तुमचं, पोलीस तुमचे, सगळं तुमचं, तुम्ही करा. कुणाला फोन केला? पोलिसांना. मग पोलीस कुणाचे आहेत? पोलीस कुणाचे आहेत? तुमचं सरकार आहे, सरकारचेच पोलीस आहेत का नाही?
मग सरकारचे पोलीस आहेत तर सरकारनं पोलिसाला विचारावा. बरं त्याच्यावर तुमच्या पोलिसावर तुमचा भरोसा नसेल, समजा जी लोक आहेत त्यांनी पोलिसावर भरोसा नसेल तर माझे CDR काढा, माझ्या मुलाचे CDR काढा. माझा CDR तुम्हाला लॉ पॉईंटवर काढता येत नसेल तरी मी तुमच्या माध्यमातून त्यांना परवानगी देतो की तुम्ही माझा काढा, नका मी माझी परवानगी तुम्हाला काढा माझा CDR. मुलाचाच काय माझ्यावर बी आरोप केला अगोदर, माझाही काढा जर आमचे CDR असते. मग तर जे कुणी आता काय भाषण चेतावणीपर करतायत, जे कुणी बोलतात त्यांचे CDR आता काढावं लागतील. त्यांना कोण कोण बोललाय, कुणाकुणाच्या फोनवरून कोण कोण कुठं कुठं बोललाय हे बी काढावं लागेल. PIनं सुद्धा खरं सांगावं लागेल की तुम्हाला आता कुणाचा फोन येतोय. मी आज तागायत आत्ताच्या क्षणापर्यंत सुद्धा कुठल्या PIला पोलिसला कुणाला फोन केलाय का. मी SP साहेबाला विचारून घेतलं की ह्याची काय सत्य परिस्थिती, लोकप्रतिनिधी म्हणून मला सांगा काय झालंय. हे फक्त SP साहेबांना मी बोललो, बाकी PIला बोललो नाही, तिथल्या लोकलच्या आणखी काय नाही. मला SP कडनं मी म्हणजे MP म्हणून मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून माझी जबाबदारी SPना बोलणं आहे. माझ्या जिल्ह्यात काय झालं सांगा. मी SPना विचारलं काय झालं ते सांगा. SP साहेबांनी मला ब्रीफ केलंय की काय झालंय. मग त्याच्यात त्यावेळेस काय माझ्या मुलाचं नाव आलेलं नव्हतं किंवा SP साहेब काय नाही म्हणजे परवा दिवशी झालं नेमकं काय झालंय. त्याच्यानंतर आता पुन्हा हळूहळू ॲड झालं हे जे त्याला. मग आता त्याच्यात जर दोषी असेल तर होईल. आता मी जर दोषी नसेल किंवा काही नसेल तर जे कुणी हे भडकावत आहेत, जे कुणी करतायत, कुटुंबाच्या आड दडून जर कुणी काही करत असेल तर त्याच्यावर कारवाई पोलीस काय करणार हे सुद्धा कळायला पाहिजे. आता मी तुम्हाला